नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वेळ आली ना की स्वामी समर्थ आपल्या भक्ताला आपल्याजवळ नक्की बोलून घेतात. मग ते चक्र बरोबर फिरवतात आणि जरी आपली वाट दुसरीकडे असेल तरीही जो आपल्या प्रवासाचा जो शेवट असेल तो नक्कीच स्वामींच्या चरणाजवळ येऊन होतो. आता आजचंच बघा ना, मी आलो होतो माणगावमध्ये माणगाव बायपासची व्हिडिओ शूट करायला. विचार नव्हता केला की स्वामींच्या मठामध्ये जायचं वेळ भेटेल किंवा असं ठरवलंसुद्धा नव्हतं. पण अचानक माणगाव बायपासचं व्हिडिओचे शूट करून पूर्ण झालं आणि पावले फिरली स्वामींच्या मठाकडे जाण्यासाठी. मग विचार केला की चला जाता जाता व्हिडिओ शूटसुद्धा करू, जेणेकरून जी लोक स्वामींच्या मठाकडे जाण्यासाठी तयार असतात पण ज्यांची इच्छा असते पण काही कारणास्तव म्हणजे ज्यांना रस्ता माहिती नसतो किंवा इथे एवढं छान स्वामींचं मठ आहे हे लोकांना माहिती नसल्यामुळे ज्यांना जाता येत नाही त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ उपयुक्त होईल म्हणून मी ही रस्त्याची व्हिडिओ केलेली आहे. कदाचित स्वामी मला या रस्त्यावरून अनेक भक्तांना मार्ग दाखवण्यासाठी माध्यम तयार करत आहेत. तर आपण जेव्हा पुण्यावरून येतो तेव्हा माणगाव शहर चालू झाल्यानंतर जो एक कॅनल लागतं, कॅनलचं ब्रिज आहे, तिथून डावी साईडला वळायचं. कॅनलच्या पलीकडून जा किंवा अलीकडून जा, दोन्ही हे रस्ते मठाच्या दिशेने जातात. तर थोडं पुढं आलो या रस्त्याने मध्ये तुम्ही पाहू शकता उजव्या बाजूला कॅनल आहे. कॅनलच्या समांतर बाजूने आपण सरळ पुढे येत राहायचं. पुढे एक बोर्ड लागेल साईनगर म्हणून. इथून जर तुम्ही पलीकडून येत असाल तर ब्रिजवरून ह्या साईडला या किंवा जर इथे ह्या रस्त्याने येत असाल तर डाव्या साईडला इथून वळायचं. इथून सरळ आपल्याला जायचं आहे जोपर्यंत पुढे एक गेट असलेलं घर दिसत नाही तोपर्यंत. किंवा तुम्ही जर या ठिकाणी कोणाला विचारलं तरी लोकंसुद्धा सांगतील की स्वामींचं मठ कुठे आहे ते. इथून अगदी जवळ आता पोचलेलो आपण स्वामींच्या मठाजवळ. तर रस्ता छोटा आहे पण चांगला रस्ता आहे. सध्या या रस्त्यावरती काम चालू होतं, पाईपलाईन टाकायचं, म्हणून या ठिकाणी थोडंसं खराब झालेलं आहे. पण बाकी रस्ता व्यवस्थित आहे इथे येण्याचं. व्यवस्थित तुम्ही फोर व्हीलरसुद्धा घेऊन या मठापर्यंत जाऊ शकता. तर आता तुम्ही पुढे पाहू शकता की इथे गेट आहे. त्या गेटच्या इथून आपल्या उजवी साईडला वळायचं आहे. आता या ठिकाणी थोडं लग्नकार्य वगैरे असल्यामुळे थोडी गाडी वगैरे समोर होती, नाहीतर रस्ता मोकळाच असतो नेहमी. त्यानंतर इथून पाहू शकता की तुमची कोणतीही गाडी आरामात या इकडे जाऊ शकते आणि काहीही गाडी चालवायला प्रॉब्लेम वगैरे येणार नाही. तर आता इथे लग्नकार्य असल्यामुळे मध्ये गाडी लावलेली होती. पण इथून थोडं पुढे गेलो की लगेचच येतं ते म्हणजे स्वामींचं मठ. आणि मठामध्ये आल्यानंतर आपण पाहू शकतो किती शांत एरिया असेल. आजूबाजूला वस्तीसुद्धा आहे पण हा थोडा माणगावपासून थोडा वेगळासा एरिया आहे. त्यामुळे मठाच्या आजूबाजूला संपूर्ण शांतता आणि मठाच्या आतमध्ये एकदा एंट्री केली की मन कसं एकदम खुश होऊन जातं. स्वामींची हसतमुख असलेली मूर्ती पाहून मन एकदम म्हणजे प्रसन्न होतं आणि वातावरणामधली असलेली शांतता आणि पूर्ण म्हणजे मन एकदम बहारून येतं की तुम्ही कितीही प्रवास करून या, कितीही डोक्यामध्ये दगदग असू द्या, पण एकदा स्वामींचं दर्शन घेतलं की मन एकदम शांत होऊन जातं आणि एकदम फ्री झाल्यासारखं वाटतं. जर मी कधी माणगावला आलो आणि स्वामींच्या मठात न येता जर निघून गेलो तर नेहमी चुकल्यासारखं वाटतं की आज स्वामींच्या मठामध्ये जायला जमलं नाही. इकडे येण्याचा जो रस्ता आहे तो मी व्हिडिओमध्ये दाखवलाच आहे. तरीसुद्धा तुम्हाला येण्यासाठी काही त्रास होत असेल तर कोणालाही विचारा साईनगर पूर्व कुठे आहे आणि साईनगरमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे स्वामींचं मठ कुठे आहे हे कोणाला विचारलं तर इझिली तुम्हाला कोणीही सांगू शकेल. आणि इथे येण्याचे खूप सारे मार्ग आहेत. तुम्ही कोणत्याही मार्गाने इथपर्यंत येऊ शकता. आणि कसं आहे ना, योग्य वेळ आली ना की स्वामी स्वतः घेऊन येतात. तेव्हा मग आपल्याला शोधायचीसुद्धा गरज लागत नाही. सगळे रस्ते आपोआप मोकळे होतात आणि आपण आपोआप स्वामींच्या चरणाजवळ येऊन भेटतो. मग महाराजांचा हा मठ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.